नमस्कार मंडळी, चला तर नेहमीप्रमाणे अजून एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि आजची रांगोळी अतिशय सोपी आहे. तुम्हाला हे नक्कीच आवडणार. तुमच्या दारासमोर उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी एक सुंदर आणि सोपी रांगोळी इथं काढत आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आणि शूर जवानांच्या बलिदानाचा सर्वांना एक छोटासा सन्मान आहे. इथं बांगड्यांचाच उपयोग करून अशी नागमोळीची लाईन आपल्याला तयार करून घ्यायची. तुम्हाला किती लांब रांगोळी काढायची त्यानुसार तुम्ही बांगड्या ठेवू शकता. जो खोलगट भाग आहे तिथं आपल्याला गुलाबी कलर घालून घ्यायचा आहे. एखाद्या डबीच्या झाकणाच्या मदतीने असं थोडंसं त्याला चपटं करून घ्यायचे. इयरबडच्याच मदतीने असं आपल्याला सर्कलची डिझाईन त्यामध्ये तयार करून घ्यायची. मी गुलाबी कलर घातला, तुम्ही इतर कुठलाही कलर वापरू शकता. आता आजच्या रांगोळीमध्ये मी जास्तीत जास्त तिरंग्याचे 3 कलर इथं मी वापरणार आहे. जे खालचा जो भाग आहे गुलाबी कलर तिथं आपल्याला हाफ राऊंडमध्ये केशरी कलरचे टिपके हाफ राऊंडमध्ये ठेवून द्यायचे. वरच्या साईडनं पांढऱ्या कलरचे टिपके ठेवायचे आणि खालच्या साईडनं हिरव्या कलरचे. असं मी जास्तीत जास्त 3 कलरचा इथं मी उपयोग करणार आहे. तुम्ही कुठलीही डिझाईन त्यामध्ये काढू शकता. फक्त तिरंगाचे 3 कलर जरी वापरले ना तर अतिशय सुंदर तुमची रांगोळी डिझाईन तयार होईल. जिथं आपण टिपके ठेवले तर ना केशरी कलर, पांढरा कलर, हिरवा कलर, तिथं मी निळा कलर घातला आहे. आधी चाळणीनं घातला होता, पण चाळणीनं थोडंसं त्याला साईडला स्प्रेड होत होतं. म्हणून मी पुन्हा हातानं तो कलर घालून घेते, म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते. तर अशा पद्धतीनं आपल्याला निळा कलर घातला आहे. जो निळा कलर घातलेला होता ना तिथं आपल्याला अगरबत्तीच्याच मदतीने त्या लाईन ओढल्या होत्या आपण. तिथं आपल्याला लाईन ओढून अशी ही डिझाईन तयार करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने. खूप सोपी रांगोळी डिझाईन आहे ही. सहज तुम्ही केव्हाही काढू शकतात. आणि जिथं आपण निळा कलर घातलेला होता तिथं आपल्याला पांढऱ्या रांगोळीचे टिपके हे ठेवून द्यायचे. खालच्या साईडनं बांगडी ठेवायची. तिथं पुन्हा आपल्याला तिरंगाचे 3 कलर वापरून अशी फुलांची डिझाईन ही तयार करून घ्यायची. मी हे फुल काढते, तुम्ही इतर कुठलेही फुल काढू शकता किंवा इतर कुठलीही डिझाईन तुम्ही काढू शकता. फक्त 3 कलर जरी वापरले ना तिरंगाचे तरी अतिशय सुंदर रांगोळी डिझाईन तुमची तयार होईल. तर आतमध्ये वळून पुन्हा निळा कलर इथं घालून घ्यायचे. आपण सर्व लेडीज घरीच असतो, त्यामुळे हा दिवस साजरा करायला कुठे जात नाही. पण आपण हा स्वातंत्र्य दिन तिरंगा फडकवून किंवा दरवाजासमोर एक छोटीशी रांगोळी काढूनही साजरा करू शकतो. तुम्ही कुठलीही डिझाईन त्यात तुम्ही काढू शकता. फक्त तिरंगाचे 3 कलर जरी भरले ना तरी तिरंगाची रांगोळी काढून तुमची तयार होईल. आणि हा दिवस साजरा तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. तर अगदी सोपी रांगोळी डिझाईन आपली तयार झाली आहे. आता ही माझी बाहेरची रांगोळी आणि उंबरठ्याजवळची पण रांगोळी कशी वाटली तेही सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.